उकडीचे आंबा मोदक आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने चला बनवूया। त्यासाठी मी इथे एक बऱ्यापैकी मोठा आंबा घेतलेला आहे। आता आपण त्याच्या फोडी करून घेऊयात। आंब्याचा सीझन आहे, अंगारिका चतुर्थी पण आहे, म्हटलं आज आंब्याचे मोदकच बनवूया आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठी आंब्याच्या मोदकाचा व्हिडिओ पण शेअर करूया। तर बघा, आंब्याच्या फोडी करून त्यातला गर पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे। दोन्ही फोडींचा गर काढून घेतलेला आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊ। हे बघा या पद्धतीने। आता कढईमध्ये तूप घातलेलं आहे। आता ह्या तुपावर लगेचच खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे। मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही नारळाचा चव वापरला तरीही चालेल। आणि याच्यामध्ये 1 वाटीभर मी गूळ घालून घेतलेला आहे आणि 1 वाटीभर आंब्याचा रसही मी लगेचच त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हे आपण छान परतून घेऊया। सुकं खोबरं असल्यामुळे हे मिश्रण परतायला जास्त वेळ लागत नाही। लगेचच मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत। आता मी इथे अर्धी मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून 1 पूर्ण वाटीभर पाणी घेतलेलं आहे। हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, आंब्याचा रस घालून घेतलेला आहे आणि आपण जो रवा घेतला होता तो या मिश्रणामध्ये घालून हे पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने छान रवा शिजलेला आहे। आता हा थंड करण्यासाठी आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता रवा मळण्यासाठी मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि छान हा रवा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। आता मोदक करण्यासाठी मी इथे मोल्डचा वापर केलेला आहे, मोदकाच्या साच्याचा। बघा या पद्धतीने पूर्ण आतपर्यंत हे मिश्रण जे आहे भरून घेतलेलं आहे आणि हे मोदकाचं सारण जे आपण करून ठेवलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित आतपर्यंत भरपूर भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा मोदक लॉक करून घ्यायचा आहे। बघा आता आपण उघडून बघूया। हे बघा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे। कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने मी आता बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहे। हे बघा आपले सर्व मोदक इथे करून झालेले आहेत। मोदकाला कलर किती सुंदर आलाय ना। आता अगदी सोपी पद्धत म्हणजे मी हे सर्व मोदक इडली पात्रामध्ये उकडून घेणार आहे। त्यासाठी इडली पात्राला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मोदक मी अरेंज करून घेणार आहे। आता इडली पात्रामध्ये ह्या जाळ्या ठेवताना अगदी जवळजवळ ठेवायच्या नाही, तर जिथे 4 जाळ्या बसतात तिथे 2च जाळ्या लांब लांब ठेवायच्या, म्हणजे मोदकांचा शेप जो आहे तो अजिबात बदलणार नाही। बघा आता हे सर्व मोदक मी इडली पात्रामध्येच वाफवून घेतलेले आहेत। मोदक इडली पात्रात ठेवतानाच मी त्याला केशराच्या काड्या लावून ठेवलेल्या आहे, त्यामुळे अधिकच सुंदर कलर आलेला आहे आणि त्यावर आपण गरम गरम तूप घालून घ्यायचं आहे। बघा आपले अतिशय सुंदर कलरचे, सुंदर चवीचे मोदक तयार झालेले आहेत। तर नक्की या पद्धतीने मोदक करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।